होत असेल तर मग ह्यांची सेक्शन पात्रता चेक केली पाहिजे का नाही? नेमके डॉक्टर आहे की डॉक्टरचं नाव रुग्ण घेऊन बसेल. मग त्याच्यामध्ये नमूद आहे काय बरोबर केले काय असं नाही हे जे बोलायला आपण इन्क्वायरी करायची पंधरावी ब्लड बँककडून जे काही ब्लड आले ते बी पॉझिटिव्ह आले. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी कैलास पुढे नागपूर छत्रपती शिवाजी महाराज विधानसभा वाहतूक सेनाची प्लेस माझ्यासोबत म्हातारी कामगार सेनेची माननीय सभाई समिती आहे. महाराष्ट्र सैनिक ज्योतिताई पांचाल आहेत, अश्विनीताई आहे. विषय अत्यंत गंभीर आहे बरं काय. आता ज्या ठिकाणी आपण उभे आहोत हे ठिकाण आहे देवनार मेटर्निटी हॉस्पिटल, म्हणजे थोडक्यात गर्भवती महिलांसाठी उपचारासाठी उघडलेले हे हॉस्पिटल आहे. थोडेच काही वर्ष झाले, काही 10-15 वर्ष झालेले आहे या हॉस्पिटलला. आता नेमके काही वर्ष आले हॉस्पिटल आत्ता उघडले आणि वारंवार या हॉस्पिटलच्या तक्रारी आहे. काल झालेला प्रसंग सांगतो. हे आहेत ह्यांची जी बहीण आहे, बहीण किंवा बहिणी, त्या काल दुपारी या ठिकाणी होत्या. सकाळी आल्या आणि दुपारी त्यांना रक्ताची गरज भासली. त्यांचा ब्लड ग्रुप होता O पॉझिटिव्ह. अत्यंत तातडीने रक्त मागवण्यात आलं आणि रक्त चढवलं. रक्त चढवल्यानंतर अंगामध्ये थरकाप आला, तातडीने ताप आला, डोके दुखायला लागलं व संपूर्ण अंग सुन्न पडलं. म्हणजे विचार करा, 9 महिन्याची गर्भवती माता भगिनी बरं काय, तिला रक्त चढवलं. तिला O पॉझिटिव्ह रक्ताची गरज होती. रक्त चढवलं कुठलं? B पॉझिटिव्ह. कुणी चढवलं? तर हे देवनार कॉलनीमध्ये एम ईस्ट वॉर्ड म्हणजे एम पूर्व विभागाच्या हद्दीमध्ये येणारे हे रुग्णालय. या रुग्णालयातील जे काही डॉक्टर्स आहेत त्यांनी O पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप असणाऱ्या महिलेला B पॉझिटिव्ह रक्त चढवलं आणि त्याचे दुष्परिणाम असे, त्याचे साईड इफेक्ट असे की ती महिला आज सायन रुग्णालयामध्ये ICU मध्ये ऍडमिट आहे. उद्या जर काही बरं वाईट झालं तर या जबाबदार कोण आहे? नुकताच थांबतो. पुढे आपण बघतोय आता थेट आपण या ठिकाणी प्रश्न विचारत जातोय. अशा प्रकारे जर जीव देण्यासाठी हे हॉस्पिटल उघडं राहत असेल तर हे हॉस्पिटल कायमस्वरूपी बंद करा. अन्यथा या ठिकाणी जो कोणी जबाबदार अधिकारी असेल, DMC असेल, AMC असेल किंवा महापौर साहेब मॅडम, तावडे मॅडम असतील, बाजूला येऊन जर तावडे मॅडम शताब्दी हॉस्पिटलला अहो आमच्या इथे कधी फेरी मारा, इथं लोक मारण्याचे औषधं, लोक मारण्याचे वेगवेगळे ब्लड ग्रुप वगैरे चढवतात. इथे तुम्ही या, अन्यथा हे हॉस्पिटल बंद करू. तुर्तास थांबतो. पुढे आपण जाऊया आणि त्यांना प्रश्नाचं उत्तर विचारूया. 2 डॉक्टर आहेत असे, डॉक्टर आहेत की हजाम आहेत, ह्याचीच आपण पूर्तता करूया. सिस्टर हॅलो, हा मॅडम खाली आहे. मॅडम डॉक्टर कोणी तिथे काही हा मॅडम खाली आहे. तुम्ही कुठे होता? काल काय झालं? तुम्ही डॉक्टर नाही, तुम्ही सुरक्षा रक्षक आहेत. काही डॉक्टर कोणी? अहो महिला आहे तिथे, डॉक्टर प्रणाली दिवाडकर मॅडम कोण आहेत ना? अरे स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर रेश्मा वाघमारे असताना देखील किंवा आरेमो डॉक्टर प्रणाली दिवाडकर मॅडम असताना देखील जर एवढा हलगर्जीपणा घडत असेल मग हेच प्रमाणपत्र तपासायला पाहिजे आपण. हे नेमके खरोखर डॉक्टर आहे की फर्जी प्रमाणपत्र घेऊन डॉक्टर बनले? काल सिस्टर पण होत्या क्या सिस्टर बाहेर प्लीज.
सिस्टर मी काय बोलते आम्ही सकाळी येऊ दुपारी येऊ तुमच्या सिस्टर ऐका ना, आम्हाला तिथे येणं योग्य नाहीये. सिस्टर तुम्ही आता येणार आहे बाहेर सिस्टर, आम्ही तुम्हाला Then who is the authority? Authority is not there. Why? Why? Why authority is not there? एवढा आता तुम्ही बघू शकता, मला खरोखर ही हसण्यासारखी परिस्थिती नाहीये, पण खरोखर या सिस्टरांवर मला हसायला येतं. एवढ्या छानपैकी या इंग्रजी भाषेमध्ये बोलताय. ओ आणि बी मधला फरक कळाला नाही का? एवढं फडफड इंग्रजी बोलताय. ओ आणि बी मधला फरक कळाला नाही का? ओ पॉझिटिव्ह वाल्या महिलेला बी पॉझिटिव्ह रक्त लावता तुम्ही. सिस्टर ऐका ना, आम्ही पुरुष वर्ग येणं तिथं नाही योग्य. तुम्ही महिला आहे, तुम्ही प्लीज आम्ही बाहेर या ना, बाहेर बोलतो ना आम्ही तुम्हाला. मी त्या ठिकाणी बसलाय. वर्षाच्या हायकोर्टाचे नियम व्हिडिओ काढण्याचे तुम्हाला सर्वांना बजावतोय, तुम्हाला सर्वांना सांगतोय. कुणालाही व्हिडिओ काढण्यापासून जर रोखलं तर कायदेशीर कारवाई होईल. त्याच्यामुळेच आम्ही रोखायचं नाही. मी तुम्हाला बोललो लक्षात घ्या, आम्हाला कायदे माहिती आहेत. त्या ठिकाणी मी गेलो, महिलांच्या ह्याच्यात नाही गेलो. मी काय म्हणलं तुम्हाला मी एक शब्द तरी व्हिडिओसाठी काय बोललो का? आहे. काय बोललो? आपल्याला अधिकार नाही. या ताई तुम्ही होता. मी आता आल्यापासून आपल्याला अधिकार नाही आहे. मी एक शब्द तरी बोललो का? काय बोललो मी? माहिती आहे आपल्याला. एक शब्द तरी बोललो. चुकीचं आहे ना, त्यांच्या अंगामध्ये कसं आहे, मी बाहेरच नाही गेलो. चुकलं आहे. आणि ऑपरेटिंगची गोष्ट करतात ते म्हणजे ऑपरेटिंग दिली कोणी आहे तुम्हाला काही इंग्लिश घालायचं त्यांची इंग्लिश. ओ आणि बी मधला फरक माहिती नाहीये. कोणती मॅडम होती कोण होती ना डॉक्टर दिवाळकर मॅडम होत्या का? सिस्टर आहे ना हा? सिस्टर मध्ये गेलो. डॉक्टर नव्हत्या? त्यांना कळायला पाहिजे. आपण सिस्टर आहेत ना, कळायला पाहिजे. त्यांना त्यांची जबाबदारी नाही आहे का? त्यांचं नका घेऊ. परत उद्या त्यांनी आक्षेप घेतला तर आपल्या डोक्याला अहो आम्हाला आम्ही आमची मर्यादा पाळतो, पण त्यांना कळायला पाहिजे ना. सिस्टर आहेत ना त्या. काय नाव आहे सिस्टर? नाव विचारा. कंप्लेंट कधी येणार तेव्हा येणार अरे ज्या वेळेला इथे ऑथॉरिटी असते त्या वेळेला आम्हाला काय माहिती तुमची ऑथॉरिटी कधी असते? तुमच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्सच नसतात. तुमचं तिथे पहिल्या माळ्यावरती बघितलं की एकदम भन्नाट सनाटा आहे. तिथे कोणी आलं विचारपूस करणारं पण नाही. हा आली कोण होता? ऑथॉरिटी पर्सन आहे. ओके पण आता तुम्ही पण ऑथॉरिटी पर्सन आहे. ऐका ना मी काय म्हणतो. ऐका ना मॅडम, आमची विनंती आहे तुम्हाला, लक्षात घ्या. आम्हाला तिथे येणं योग्य नाहीये. 2 मिनिटं प्लीज इथे या, जेणेकरून आम्ही बोलू. नाही तुम्ही इथे या. मला एक सांगा, या ठिकाणी कोण बसतं? तुम्ही आहे का विशेष अधिकारी? काय ना तुमचं? आलं होतं तुम्ही? हां. म्हणजे त्याच्यानंतर तुमच्या एखादा पेशंट आलं मग कसं आहे त्याचा? ओके. काल ते रक्त चढवण्यात आलं आपले आहेत शेक बरोबर, शेणाच्या शेक त्या होत हा त्यांनी केले. त्यांना ब्लड चढवलं त्यावेळेस त्या ऍट प्रेझेंट तेव्हा मोमेंटात तिथे कोण होतं कोण होतं डॉक्टर यशवंत. म्हणजे त्यांनी चढवलेलं. ओ पॉझिटिव्ह झाली, 3 पॉझिटिव्ह. एक सेकंड तुम्ही या नाही तुम्ही का घाबरताय? तुम्हाला काही नाही करत ब्लड आहे. चुकीचं चढवलंच नाहीये. आम्ही ते रिपोर्ट पण शताब्दी हॉस्पिटलला पाठवलंय. त्यांनी पण सांगितलंय ओ पॉझिटिव्हच होतं. त्याला रिपोर्ट आहे सायन्सचा. बी पॉझिटिव्ह चढवलंय की पेशंट आता आयसीयूला आहे. मॅडम बघा, आपण एक महिला आहात बरोबर. गर्भ अवस्थेमध्ये शेवटचा मोमेंट का काय आहे, 9वा महिना आहे बरोबर. त्यामध्ये चुकीचं रक्त त्यांना देण्यात येतं. हात पायचा थरका फुटतो, अचानकपणे ताप भयंकर येतो, डोकेदुखी होते, त्यांना आयसीयू मध्ये त्या ठिकाणी ऍडमिट करावा लागतो. म्हणजे एवढा हलगर्जीपणा का बाळगायचा आपण? नाही जमत नका करू. एखाद्याला जेव्हा भेटावर येईल असं का करताय? ते 10 पैकी नंतर सूट होतं. एखादं कोणाला त्याची रिॲक्शन येते. ओ पॉझिटिव्हचा बी पॉझिटिव्ह चालतं. नाही मग ओ पॉझिटिव्ह
समजा O पॉझिटिव्ह वाल्याला B पॉझिटिव्ह दिले तर काय होतं? ते जास्त रिएक्शन येते. रिएक्शन तरी आता डॉक्टर म्हणून विचारतो काय होतं त्याचा दुष्परिणाम काय ते भरपूर जास्त रिएक्शन येते त्याला. होतात ना? मग घडले ना मॅडम तिथं मान्य करायला काय हरकत आहे? नाही, पण B पॉझिटिव्ह नाही दिली, तेच सांगते. नाही दिलं ब्लड कुठून आणलं कल्लरी. कलर ब्लड बरोबर शताब्दीवरून इथं आणलं चढवलंय आणि त्याच्यानंतर रिपोर्ट मध्ये दाखवत आहे की बी पॉझिटिव्ह रक्त आहे. मग कोण कुठं दोष तर ते रिपोर्ट कुठे म्हणते ना, तर मला माहित नाही अजून. मग कसं काय तुम्ही एवढं उत्तर देत आहे कन्फर्मेशन की हे आमच्या इकडचे जे एमओ चार्ज आहेत ना, त्यांनी जेव्हा पंढरपूर अंडरची फोनवर बोलले तेव्हा त्यांनी सांगितले की तो पॉझिटिव्ह. पण त्याच्यावरती लिहिलेलं असतं ना, बॅग टँकवरती लिहिलेलं असतं. हा, because तुम्ही ते कारण की तुम्ही मॅडम काल नव्हते कसं आहे मॅडम जे होते ना त्यांच्याशी बोलले की हे ब्लड कुठलं मॅडम त्याच्यावरती स्पष्ट photo दिसतं. असतो ना ब्लड, त्याच्यावरती लिहिलेलं असतं कोणतं आहे कुठलं आहे? कोणतं नाहीये. कोच आहे. असं कसं होईल हा कुठला होईल कोणता O हा आहे? कुठल्या ते country चा O O आहे. आहे? कोणत्याही country चा. कोणत्याही कुठली कुठली B आहे. कुठला कोणत्या कुठली handwriting आहे? हा O आहे. प्रॉपर बी पण नाही म्हणू शकत ना. मग कोणता आहे? हो मग प्रॉपर O म्हणू नाही, शकतो असं आपल्याला. असं हे नाही म्हणत आहे मी. तुमच्याकडे तो रिपोर्ट असेल हा बी पॉझिटिव्ह रक्त आहे बरं काय जे ओ पॉझिटिव्ह असणाऱ्या त्या महिलेला देण्यात आलेलं आहे आणि या आता मॅडम आहेत दिवाडकर आरेमोम आहेत त्या सांगतायत की हे बी आहे ओ आहे. हा कुठला ओ आहे कळत नाही मला. म्हणजे या ठिकाणी जे काही डॉक्टर भरती केलेले आहेत त्यांचं शैक्षणिक प्रमाणपत्र त्यांची शैक्षणिक पात्रता बघितली का नाही का असंच कुणाला टाकलंय विचार करण्याचा तो हे मॅडम हे कुठल्या इंटरव्ह्यू तुम्हाला बी दिसतंय ओ दिसतंय मला कळत नाहीये. सिस्टर तुम्ही सांगता की इंग्लिश बोलताय हे काय ओ आहे की बी? मला नाही तुम्ही हाय की- माझा प्रश्न सरळ आणि सोपा आहे हे ओ आहे की बी मला बाकी काय नाही मला पद्धतीचं सांगू पण नका मला फक्त हेच सांगा आपण इंग्लिश मगाशी खूप छान बोलू म्हणून म्हणतो ओ आहे की बी ऍक्च्युली ते बी पण बरोबर नाही मग जास्त ओ मध्ये ते कन्वर्ट आहे कारण जी वरचं बीचं आहे ना हे हे जे आहे ना बी लिहिलेलं नाही ओ लिहिता ते झालेलं आहे. कसं होणार मॅडम? ओचा सरळ गोल आकार होतो, O तिथे एकदम आहे. ओव्हल शेप होतो, अंड्यासारखा किंवा काय होतो. काम आहे तुमचं काय मत आहे याच्यावरती सांगा. तुम्ही सिस्टर आहात तुम्ही या ठिकाणी असता पल्लवीमध्ये कोण असता तुमचं काय मत आहे यावर हे बी ओ आहे नाही, कारण की ओ जर आपण साधारण लिहितो पण नाही, कधी लहान मुलगा, कधी तो असं अंड्यासारखं ओ बनवतो. तुमचं नाव ना. मला नाही हा शिक्षणाचं नाव काय? आणि स्वतः आज शिक्षित आहेत डॉक्टर यांना तरी काय माहिती बी आणि ओ मधला फरक फटफट फटफट इंग्लिश बोललाय खरं आणि बी आणि ओ मधला आपण बी ओ ला बी केलंय अरे त्याला काय अर्थ आहे काही पण आपलं नाही, ठीक आहे, ऑथॉरिटी पर्सन नाहीये ना, म्हणजे पेशंट सोबत काय झालं तर रेस्पॉन्सिबल पर्सन आम्हाला पहिली गोष्ट तर ऐका ना आमची नम्र विनंती इथं असलेले पेशंट आहेत त्यांची जबाबदारी कुणावर आहे रेस्पॉन्सिबिलिटी आणि ऑथॉरिटी आणि तुम्हाला याचं काही कळतच नाहीये. बजावणी असते. कुणाच्या विश्वासावर पेशंट आहे तिथे सिंपल दिसतं की हे बी पॉझिटिव्ह ब्लड ग्रुप आहे बरं काय बघू शकता इथे आणि ह्यांचं मत असं आहे की ओला असं गोल फिरवता त्याचं बी मध्ये रूपांतर झालंय. हे कुणाचं मत आहे हे इथले असलेल्या शिष्टरांचं मत आहे. तुमचे नाव घेतो जा टाटा बाय बाय बसा घरी. तुम्हाला ना इथे काम आहे ना फुकट सरकारी पैसा भेटतो. एवढं तुम्हाला थोडंसं काही करून वाटत नाही. काय contract मध्ये तुम्ही काय तुम्ही काय बाई आहात ना? तुम्ही पण काय मला करता? किंवा अवघड साहेबांना सांगा मग काल तुम्ही पण होतात ना व्हिडिओमध्ये आपण होता. कोण हॅलो हॅलो
आहेत ना. आणि रात्री तिला सायनला नाही पुस्तकं स्वतः पाठवते. एक आयन जाईल. हा, आहे ना तिथे. बरोबर ना, रिपोर्ट्स वगैरे सगळे तिने तिथून पण मागून घेतले. त्यांनी बोललं पण आहे त्याच्याशी. बरं काय मॅडम तिकडेच आपण इथे पेशंटशी बोलायला. दिवाळकर मॅडम. टीमशी बोलायला कंट्रोल करते. दिवाळकर मॅडम, ऐका ना. सध्याच्या टीमचं आपलंच आहे. हा, नाही सांग. मला इथला जो कारभार आहे हे पाहून मला एक तुम्हाला विचारायचं आहे. एमर्जन्सी अशी केस आली आणि त्यावेळेला जे स्त्रीरोग तज्ञ आहेत, सॉरी कोण आहेत? प्रभारी वैद्यकीय अधिकारी आहे शीतल धस मॅडम, बरोबर? त्यांना बोलवण्याची वेळ झाली. एवढंच कारण होतं काय किंवा यापेक्षा Emergency. ते 24 तास इथे नसतात ना. त्यांचं टायमिंग सकाळी 9 ते 4. 9 ते 4. ओके. त्यामुळे आम्ही डॉक्टरांकडे गेलो साडेनऊ. ऍक्च्युली या हॉस्पिटलचे अनेक तक्रारी आहेत, बरं काय? अनेक तक्रारी आहेत या हॉस्पिटलच्या. काही पाठवलं पटकन बघायचं नाही, काय नाही, डायरेक्ट सांगितलं. मी स्वतः साठी राहतो आणि या विभागामध्ये आम्हाला माहिती आहे कुठले पेशंट तिथे येतात, बरं काय, आणि त्यांचे काय काय प्रॉब्लेम असतात आणि कुठल्या पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात ते आम्हाला नाही. त्यामुळे आम्हाला काहीही सांगायचं म्हणजे हे करू नका की जेणेकरून आम्हाला माहिती आम्ही नवीन काही आम्हाला संपूर्ण या हॉस्पिटलमध्ये काय चालतं बरं, आता जर आणि emergency आली तर मग आता डॉक्टर कोण आहे emergencyला? अच्छा, तुम्ही. अहो त्याला काय माहितीच नाहीये. मी सांगतो की तिला रिपोर्ट तुम्ही दिला म्हणजे डॉक्टर आहात, right? कुठे? कॉल केला. एमर्जन्सी असेल त्या व्यक्तीकडे टाईमच नसेल तर मी किती वेळा देतात असं? कुठे राहतात? हॉस्पिटलच्या बाजूलाच राहतात का? हा, इथे पाहिजे की नाही कोणी काल डॉक्टर? काल त्यांना ब्लड तुम्ही चढवलं. धस मॅडम होत्या त्या की या सिस्टर होत्या की या सिस्टरच नाव काय नाव असं? नाही सांगितलं तुम्हाला नाव? अहो तुम्ही ऑफिशियल ड्युटीवर आहात, तुम्हाला नाव सांगलं नाव काय? तुम्ही कार्यरत आहात. मी तुम्हाला पर्सनली घरी येऊन विचारत नाहीये ना. तुम्ही रुग्णालयात आहात आणि कार्यरत आहात तुझा म्हणून मी तुम्हाला नाव विचारलं. बॅच नाही दिला का? बॅच असतो ना. मॅडम यांचं नाव आता हे म्हणू नका तुम्ही काल परवा आले किंवा या काल परवा आले असतो. काय नाव आहे त्यांचं? सुनीता आडनाव? काय? सुनीता नाही. म्हणजे गायकवाड सिस्टर होत्या की तुम्ही होत्या काल की त्या दस मॅडम होत्या? 10 होत्या आधी. आता म्हणजे त्या जबाबदार आहेत या सगळ्या गोष्टी. जेव्हा लास्ट केलं तेव्हा 10 होत्या. मग त्यांचा टाइम संपला. नाही नाही नाही. आता एखाद्याला रक्त चढवायचं मॅडम, बरोबर? हां. मी सिस्टर आहे, मला रक्त चढवायचे पुढे, तर मी तुम्हाला विचारून येतं की डॉक्टर हे देऊ काय, बरोबर? मग कोणाला दस मॅडमला विचारलं बरोबर ना, विचारला असेल म्हणजे जबाबदार दस मॅडम. बघू शकता या ठिकाणी काहीच कशातच कोणाचाच कोणाला मेळ नाही. काल जो प्रकार घडलाय ना तो देवाच्या दयाने बच्चू आणि आई सध्या तरी सुखरूप आहे, पण पुढे काही त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर संबंधित हे रुग्णालय आणि या रुग्णालयामध्ये काम करणारे गायकवाड मॅडम, गायकवाड मॅडम सिस्टर असतील किंवा या दिवाडकर डॉक्टर असतील किंवा प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीतल दस असतील, ज्यांच्या म्हणण्यानुसार त्या काहींना त्या कालच्या रुग्णांना ब्लड चढवण्यात आलंय. ओ पॉझिटिव्ह महिलेला बी पॉझिटिव्ह रक्त डॉक्टर शीतल दस यांच्या म्हणण्यानुसार चढवण्यात आले. हे क्लिअर झालंय. त्यांचा जो स्टाफ आहे त्यांचे जे ज्युनियर आहेत त्यांनी देखील सांगितलंय की त्यांच्या परवानगीनुसारच हे सगळं करण्यात आलंय. मग असे जे डॉक्टर्स आहेत ज्यांना कुठल्याही गोष्टीचा अनुभव नाहीये, मग असे डॉक्टर इथे काय आमच्या आया बहिणीचा जीव घ्यायला निवडेल काय? जोपर्यंत या ठिकाणी जबाबदार अधिकारी, मी उघडे साहेबांना बोलेल डीएमसीना की तुम्ही इथे या, इथे येऊन या रुग्णालयाची पाहणी करा, अन्यथा या रुग्णालयाला टाळा लावलेला बरा. लोकांची जीव घेण्यासाठी हे रुग्णालय उघडं असेल तर हे बंद केलेलं बरं. एवढा वेळ झालोय, यांचंच काय माहिती नाहीये, तुम्हाला काहीच माहिती नाहीये तर विचार करा. आम्ही एवढे बोलणारे असून आम्ही सगळं विचारून देखील इथे काहीच पत्ता लागत नाही. इथे एखादं पेशंट आलं, इथं राहणाऱ्या माता भगिनी आहेत
ज्यांना धड बोलता सुद्धा येत नाही त्यांची काय अवस्था होत असेल. चली गई बात में उसका हस्बैंड बोला ना, उसका हस्बैंड बोला ना कि ये ओ है, ये बी चढ़ा रहे हो. महानगरपालिकेचा भोंगळा कारभार या ठिकाणी होऊ काय वैद्यकीय गायब हो गए. अधिकारी असतील यांना काय घेण्यात पडलं नाही. मरतोय तब उसने वीडियो आपण मारा. आपल्या टाळूवरचं लोणी खात राहायचं. साढ़े 4 5 साढ़े 4 साढ़े 3 4 बजे